महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड झाली आहे। विरोधी पक्षाचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज मागे घेतल्याने अहिर यांची एकमताने निवड झाली आहे। याआधी शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे उपसभापतीपदी होत्या। यावेळी ठाकरे सेनेकडून शिंदे सेनेत दाखल झालेल्या सचिन अहिर यांना शिवसेनेकडून उपसभापतीपदासाठी संधी देण्यात आली आहे। खरं तर अहिर हा जो शब्द आहे याचा अर्थ गोपालक देखील आहे आणि निर्भीड देखील आहे। आपण जर अहिर या शब्दाचा अर्थ बघितला तर जे कोणाला घाबरत नाहीत, जे निर्भीड आहे अशांना अहिर म्हणतात। सचिन भाऊंचं नेतृत्व हे पवार साहेबांकडे तयार झालेलं असल्यामुळे योग्य वेळी गोल कसा मारला पाहिजे याचा नेमका अनुभव त्यांच्याकडे आहे। सचिन अहिर यांच्यासाठी दोन ओळी मी सांगतो। उड़ान वाली चिड़ियों को कहाँ मालूम होता है, उड़ान वाली चिड़ियों को कहाँ मालूम होता है कि जमीन से जुड़े रहने का मजा क्या होता है। जो आसमान छूकर भी अपनी जमीन नहीं भूलते, जो आसमान छूकर भी अपनी जमीन नहीं भूलते, जनता के दिलों पर राज बस वही करते हैं। आकाशाला गवसणी घातल्यानंतर पण सचिन अहिरांचे पाय जमिनीत घट्ट रोवून त्यांनी ठेवलेले आहेत। दरम्यान सचिन अहिरांच्या शिंदेच्या शिवसेनेतल्या प्रवेशानंतर 2029 मध्ये आदित्य ठाकरेंसमोरचं आव्हान कठीण झालंय। वरईमध्ये मोठी ताकद असणाऱ्या सचिन अहिरांना शिंदेंनी आपल्या झेंड्याखाली घेतल्यानं वरईमध्ये आदित्य ठाकरेंचा मार्ग कठीण होण्याची चिन्ह आहेत। वरईत आदित्य ठाकरेंचा मार्ग सुकर होण्यासाठी 2019 मध्ये सचिन अहिरांना ठाकरेंच्या शिवसेनेत घेण्यात आलं होतं। यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं अहिरांना 2022 मध्ये विधान परिषदेची आमदारकी दिली। विशेष म्हणजे 2019 आणि 2024च्या निवडणुकीत अहिरांना सोबत घेण्याचा आदित्य ठाकरेंना मोठा फायदा झाला आणि त्यामुळे आता स्थानिक आमदार आणि नेते म्हणून सचिन अहिर हे शिंदेच्या शिवसेनेत गेल्यानंतर 2029च्या निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे यांची डोकेदुखी वाढणार असल्याचं चित्र आहे। अरे ठीक आहे ना, काही फरक नाही पडत असले नसले तरी। म्हणजे सकाळी त्यांनी मला मेसेज पाठवले की उभे नाही राहणार, पण हे सगळे म्हणण्याच्या गोष्टी असतात। महत्त्वाची गोष्ट हीच आहे की कोणी कुठूनही उभं राहिलं। आपण पाहिलं ना, वाराणसीत पण 3दा एका उमेदवाराला मागे जावंच लागलं, ट्रेलिंग होतेच। एकनाथ शिंदे साहेब जी जबाबदारी देतील ती जबाबदारी पूर्ण ताकदीने मी पार पाडणार। आमदार सचिन अहिर यांच्या प्रवेशानंतर आता आणखी एक विधान परिषद आमदार शिंदे सेनेत जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे। ठाकरेंचे आमदार सुनील शिंदे यांना सोबत घेण्याचा प्रयत्न शिंदेच्या शिवसेनेकडून सुरू असल्याचं समजतंय। सचिन अहिरांप्रमाणे सुनील शिंदेही धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेत आणि त्यामुळे अहिरांवर कायदेशीर कारवाईबाबत ठाकरेंच्या शिवसेनेसमोर पेच निर्माण झालाय। आमदार सुनील शिंदे हे 2021 मध्ये विधान परिषदेवर निवडून गेलेत। त्यावेळी दोन्ही शिवसेना एकत्रित होत्या। त्यांची टर्म पुढच्या वर्षी संपते आणि त्यामुळे सुनील शिंदे यांना आपल्या सोबत घेण्याचा विचार शिंदे सेनेकडून केला जातोय अशी सूत्रांची माहिती आहे। तर एकनाथ शिंदेसोबत जाण्याची चर्चा आमदार सुनील शिंदेंनी मात्र फेटाळल्यात। माझे हितशत्रू अशा वावड्या उठवत असल्याचा आरोप आमदार सुनील शिंदेंनी केलाय आणि त्यामुळे एकनाथ शिंदेसोबत जाण्याच्या चर्चा तथ्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। आले त्या बातम्यांमध्ये दम नाही, अशक्य सगळ्या गोष्टी सगळ्या निराधार आहेत। हे जे कोण माझे हितशत्रू आहेत त्यांना माझ्यावर जास्त प्रेम आहे। आम्हाला माहिती आहे तो कोण हितशत्रू आहे। स्वप्न कोण बघत असतील तर अशक्य। शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सुरूच राहणार असल्याचे संकेत खासदार श्रीकांत शिंदेने दिले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात सर्वच जण असतात असंही श्रीकांत शिंदेंनी म्हटलंय। ऑपरेशन बघा सुरूच राहत आहे। कालही एक सिनियर लीडर सचिन अहिरजी हे देखील शिंदे साहेबांच्या वरती विश्वास ठेवून शिवसेनेबरोबर जोडले गेलेले आहेत। शिवसेनेची ताकद जी आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। नेहमी संपर्कात असणारा माणूस जो आहे शिंदे साहेब आहेत। लोकांना एक विश्वास आहे की बाबा याच्याकडे गेल्यानंतर यांच्याकडे गेल्यानंतर आमची कामं जी त्या ठिकाणी होतील। नांदेडमध्ये खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आलेत। सारखंदीकडे जाताना ठाकरेंच्या शिवसेनेकडून काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी करण्यात आली आहे। खासदार नागेश पाटील यांच्या मतदारसंघामध्ये आंदोलन करण्यात आलं असून पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलंय।
तर श्रीकांत शिंदेंना काळे झेंडे दाखवणाऱ्या शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंनी शाबासकी दिली आहे. जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांच्याशी संवाद साधत त्यांनी कार्यकर्त्यांचं कौतुक केलंय. तुमच्यासारखे शिवसैनिक आहेत तोपर्यंत शिवसेनेला कुठलाही धोका नाही असं म्हणत त्यांनी विश्वासही व्यक्त केलाय. महाराष्ट्रात सध्या फोडाफोडीचं गलिच्छ राजकारण सुरू आहे असं म्हणत राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र टाकलंय. फोडाफोडीच्या राजकारणाला काही मर्यादा आहेत का असं संतप्त सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केलाय. तसंच सत्ता गेल्यावर भाजपमध्येही अशीच फोडाफोडी होईल असं भाकीतही राज ठाकरेंनी वर्तवलंय. कुठे नेणार आहोत महाराष्ट्र, कुठे नेणार आहोत देश, कुठे नेणार आहोत आपण राजकारण, आणि खूप गलिच्छ हे जे आता काय महाराष्ट्रात पण जे काही फोडाफोडीचं सगळं राजकारण सगळं सुरू आहे आता, हे काही उमदं राजकारण नव्हे. लोकसभेच्या निवडणुकांना अजून 3 वर्ष आहेत. मग SIR आत्ताच का असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विचारलाय. या SIRचा फटका भाजपलाही बसणार असल्याचा दावाही राज ठाकरेंनी केलाय. मला कळत नाही खरं तर महाराष्ट्रामध्ये 3 वर्षानंतर निवडणूक आहेत आणि आता ह्या याद्या सगळ्या करणार. दरवर्षी मुलं 18 वर्षाची होत असतात. त्या सगळ्या गोष्टी पुढे कशा होणार. अनेक माणसं घरं सोडून जातात, घरं बदलतात, नवीन माणसं येतात. हे ही प्रोसेस थांबून चालणार नाही. हे 3 वर्ष चालू राहणारी प्रोसेस आहे. पक्ष सोडणाऱ्या आमदार खासदारांवरही राज ठाकरेंनी यावेळी निशाणा साधलाय. प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाहीये तर विकले जाणाऱ्यांचा असल्याचं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलंय. भाजप आता जे पायंडे पाडेल तेच त्यांच्या समोर येणार असल्याची टीकाही राज ठाकरेंनी केली आहे. भाजप हा उलटा पिरामिड आहे. खालचा पत्ता म्हणजे मोदी, तो कोसळला की भाजप संपणार असल्याचा दावाही राज ठाकरेंनी केला आहे. पत्त्याचा बंगला करायचं ना पूर्वी पत्त्याचा, तसा हा उलटा आहे. त्याच्या खालचा जो पत्ता आहे तो नरेंद्र मोदींचा आहे. तो एकदा सटकला की सगळं कोलॅप्स आहे. भाजप उलटा पिरामिड आहे. खालचा पत्ता म्हणजे मोदी, तो कोसळला की भाजप संपणार असल्याचा राज ठाकरेंनी दावा केलाय. अमित शहा फोडाफोडीचं राजकारण करत असल्याचाही त्यांनी आरोप केलाय. तर काल एकनाथ शिंदे रावणासारखे हसले होते अशी टीका संजय राऊतांनी केली होती. संजय राऊतांच्या याच टीकेवर आज भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याला फोडल्याबद्दल एकनाथ शिंदे विकट हास्य रावणाप्रमाणे करत असतील. ते काल रावणाप्रमाणे हसले. कसले चौकार आणि षटकार मारताय तुम्ही, मला सांगा जरा. आज तुमच्या हातामध्ये पाशवी सत्ता आहे, पैसा आहे आणि दिल्लीतील व्यापाऱ्यांचा आशीर्वाद आहे, म्हणून तुम्ही करू शकता. तुम्ही असे कार्यकर्ते फोडून दाखवा ज्यांना काहीच नको आहे. महायुतीला काय गरज वाटते हा विषय महत्वाचा नाही. महत्व हे आहे की रावणाला सोडून विभीषण का आला, या प्रभू रामचंद्राला दोष देण्याचं काहीच कारण नाही आहे. विभीषणाशी जर त्याच्या वातावरणामध्ये तिथं जीव गुदमरत असेल तर तो श्वास घेण्यासाठी प्रभू रामाचा विचार असणाऱ्या पक्षासोबत येत असेल तर मला वाटतं की त्याला वाईट काय. आणि तुम्ही शिकवलं ना सत्तेसाठी काही पण. हे 24 ऑक्टोबर 2019 या राज्यामध्ये राजकारणाची दिशा बदलवणारी ती 4 वाजताची पत्रकार परिषद पुढचे 100 वर्ष आठवणीत राहणार आहे. राज्यात ऑपरेशन टायगर पाठोपाठ ऑपरेशन तुतारीची चर्चा सुरू आहे. तर पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी केलेल्या एका वक्तव्यामुळे मोठी खळबळ निर्माण झाली आहे. माहितीकडून ऑफर आली तर विचार करू असं कोल्हेंनी म्हटलंय. त्यामुळे खरोखरच ऑपरेशन तुतारी राबवलं जाते का याबाबतही चर्चा आता रंगू लागली आहे. तर ऑपरेशन तुतारी यशस्वी होणार नाही असं पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी म्हटलंय. कोल्हे आमच्या सोबतच राहतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. ऑफर आत्तापर्यंत माझ्याकडे आली नाही. म्हणजे अशी काही ऑफर आली तर विचार करू. अशी ऑफर आत्तापर्यंत माझ्याकडे आली नाही. म्हणजे अशी काही ऑफर आली तर विचार करू. त्यांचं म्हणणं एवढंच असेल की ऑफर आलेली नाही, चर्चा कुठं झालेली नाही आणि ती होणार पण नाही. कुठलाही खासदार आम्हाला सोडून जाणार नाही, पवार साहेबांना सोडणार नाही, आमदारही सोडणार नाही. त्यामुळे फक्त चर्चा आहे. सकारात्मक तर राहणारच नाही, पण त्यांच्या एक वेगळ्या शैलीमध्ये ते उत्तर 100% तिथे देतील. आता त्यांची जी काही महात्मा फुलेंची आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची जी ही मालिका होती
ती सत्ताधाऱ्यांमधल्याच काही लोकांनी त्या कंपनीला सांगून हे थांबवण्यात आली हे त्यांनाही माहिती, लोकांनाही माहिती, आणि तरीसुद्धा ते वेगळा असा काही निर्णय घेतील असं मला वाटत नाही. मला आमचा अमोल कोल्हेंवर विश्वास आहे. मुंबईतील जीएसटी दिनाच्या कार्यक्रमाला काल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार गैरहजर राहिल्या. मात्र त्यावरून अनेक चर्चा आता सुरू झाल्यात. निमंत्रितांमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं नाव असतानाही त्यांनी येणं टाळल्यानं चर्चांना उधाण आलंय. प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिर येथे CGST आणि केंद्रीय उत्पादन शुल्क मुंबई विभागातर्फे जीएसटी दिन साजरा करण्यात आलाय. दरम्यान कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रम सोहळ्यात झालेल्या गोंधळामुळे सुनेत्रा पवार यांनी येणं टाळलं असल्याची चर्चा आहे. मुंबईत काल महायुतीची समन्वय बैठक पार पडली आहे. सर्व 13 घटक पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत संघटनात्मक बळकटी, सरकारमधील प्रभावी समन्वय आणि एकत्रित भूमिकेवर सविस्तर चर्चा झाली आहे. या बैठकीनंतर आमदार प्रसाद लाड म्हणाले की मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि खासदार सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात महायुती सक्षम आहे. प्रत्येक घटक पक्षाला समान सन्मान मिळेल. महामंडळ वाटपात घटक पक्षांचं स्थान महत्त्वाचं राहील. राज्यस्तरीय समन्वय आम्ही करू, जिल्हास्तरीय समन्वय पालकमंत्री करतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. बैठकीला तटकरे, भुजबळ, बावनकुळे, शेलार, पाटील यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. तर महायुतीच्या जिल्हास्तरीय समन्वयाची जबाबदारी पालकमंत्र्यांची असेल, अशी प्रतिक्रिया बावनकुळेंनी दिली आहे. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे. यावेळी कर्जमाफी, पीक विमा या विविध विषयांवर चर्चा झाली आहे. डिजिटल फसवणुकीला आळा घालण्यासाठीचं विधेयक विधानसभेत मांडण्यात आलंय. या विधेयकावर बोलत असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटलांनी सायबर सुरक्षेवरही सरकारला काही प्रश्न विचारलेत. आज सोशल मीडियातील कमेंट्सला कोणतेही निर्बंध नाहीयेत किंवा अश्लील, अश्लाघ्य आणि शिवीगाळ असलेल्या कमेंट्सवरही कठोर शिक्षेसाठी कोणताही कायदा नाहीये. त्याचाच उल्लेख करत जयंत पाटलांनी गृहराज्यमंत्री योगेश कदमांना नव्या कायद्याची विनंती केली आहे. मी आता फोन करून सांगतो यशस्वीला, अरे काय चाललंय, कोणी कुणाची माप काढतं. मुख्यमंत्र्यांचं बाकीचं जाऊ दे, मुख्यमंत्र्यांनाही काही कॉमेंट करू शकतात ही लोक. काही कोणावर काही ताळबंदच राहिला नाही. कुणाचीही अब्रू घालवतात, कुणाची काहीही करतात आणि आपण काही करता येत नाही असं समजतो. त्याचा एक कायदा ह्या अधिवेशनाच्या संपायच्या आधी आपण मंत्री महोदय आणा. कमेंट्सवरती जर का आपण नजर फिरवली तर काही अतिशय वाईट भाषेमध्ये कमेंट्स केलेल्या असतात. शिवीगाळ केली जाते. मला वाटतं त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं सेन्सॉरच नाही आहे किंवा त्याला फिल्टरच नाही आहे. होय, एखादा म्हणजे समजा आपण फेसबुकला किंवा त्या कंपनीमध्ये जेव्हा आपण तक्रार करतो सायबरच्या मार्फत, त्यावेळेला ते अकाउंट डिलीट केले जातात. परंतु कमेंट्सवरती कुठलंही कंट्रोल नाही आहे. मला वाटतं या बाबतीत नक्कीच नवीन कायदा तयार करण्याच्या बाबतीमध्ये विचार हा नक्कीच आम्ही करतोय आणि तो केला पाहिजे. राज्यात वाढत असलेली विनापरवाना IVF केंद्रे, बेकायदेशीर सोनोग्राफी आणि गर्भलिंग निदानाच्या गैरप्रकारांविरोधात सरकार कठोर पावलं उचलणारे. विनापरवाना IVF केंद्र चालवणं आणि बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान करणं यासारख्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची तरतूद पुढील अधिवेशनामध्ये केली जाईल, अशी घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत केली आहे. पुण्याच्या आमच्या आरोग्य विभागाच्या यंत्रणेच्या माध्यमातून स्वतंत्र टास्क फोर्स आपण तयार करतोय. PCPNDT, IVF सेंटर, सोनोग्राफी सेंटर्स या सगळ्यांवरती रँडमली चौकशी करणं, चौकशीबरोबर त्याच्यामध्ये अनियमितता असेल तर कारवाई करणं, याबद्दल स्वतंत्र सेलच्या माध्यमातून राज्यात काम होईल की ज्याची गती आणि ज्याच्या माध्यमातून आपल्याला जे काय वेगवेगळ्या पद्धतीचे हे प्रश्न उपस्थित होतात ते सगळे प्रश्न आपण थांबवण्याचा प्रयत्न करू. परंतु IVF सेंटर्स इतके वाढणं हे आपल्यासाठी खूपच चुकीचं आहे. IVF सेंटर्स असतील किंवा अलीकडच्या काळामध्ये सिझरिंगसुद्धा जी वाढायला लागलेत, म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी किंवा नॉर्मल सगळ्या ज्या एकूण हे आहेत त्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे होतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टीला सुद्धा आवश्यकतेप्रमाणेच परवानगी देण्यासाठी आपण पुढे जाऊ. PCPNDT, IVF सेंटर, सोनोग्राफी सेंटर्स या सगळ्यांवरती रँडमली चौकशी करणं, चौकशीबरोबर त्याच्यामध्ये अनियमितता असेल तर कारवाई करणं, याबद्दल स्वतंत्र सेलच्या माध्यमातून राज्यात काम होईल की ज्याची गती आणि ज्याच्या माध्यमातून आपल्याला जे काय वेगवेगळ्या पद्धतीचे हे प्रश्न उपस्थित होतात ते सगळे प्रश्न आपण थांबवण्याचा प्रयत्न करू. परंतु IVF सेंटर्स इतके वाढणं हे आपल्यासाठी खूपच चुकीचं आहे.